नमस्कार तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक आज आम्ही व्हाईट पॉम्फ्रेटाची ग्रीन कडी कशी करची म्हणून पळया। म्हज्या चॅनलांत ब्लॅक पॉम्फ्रेट म्हळ्यार हलवा मसलेची तांबडी कडी कशी करची म्हणून ऑलरेडी एक व्हिडिओ आसा, ताची लिंक डिस्क्रिप्शनार आसा, दया करून ते फॉलो करा। ह्या रेसिपी खातीर हांवें हांगा 2 व्हड सायजाची मासली काडलेल्या, ही धुवन नितळ करून बारीक कट करून दवरची। पहिले आम्ही ग्रीन मसाला करूया। ग्रीन मसाला खातीर हांवें हांगा 2 व्हड सायजाचे पियाव बारीक कट करून काडलेल्यात। उपरांत 6 ते 7 म्हणसर मिडियम सायजाचे लसणाची बियो काडून घेवच्यो। तशेंच 1 इंच बारीक कट करून आलें घालचें। हाचे संगत 3 ते 4 म्हणसर इल्लीशी तिखसाण आसली मिरसांग घालची। तशेंच आमसाने खातीर ल्हान सायजाचो आमसानेचो गुळो घालचो। इल्ले मसाला घालया। 2 टीस्पून म्हणसर हांगा कणपरी घालची। उपरांत 1 टीस्पून जिरे क्युमिन सीड्स। हाचे संगत 10 मिरयां घालची। एकदम तीख नाका जाल्यार तुमकां उणे करूं येता मिरयां। हाचे संगत 1/2 टीस्पून म्हणसर हळदी पावडर। तशेंच 1 मूठभर हांगा कणपरी पालो घालचो। कणपरी पाल्या संगत जाय तर 2 या 3 पाकळे मिंट लिव्स म्हळ्यार पुदिनाय घालूं येता। उपरांत हाका इल्लेशें उदक घालून गंध वाटून काडचें। उदक आसतवर आळ्यान एकदम पातळ करिनाका, इल्लेशें दाट आसून दी, कित्याक आमकां ते आळ्यान आतां भाजूंक आसा। हांगा हांवें 1 मसली कट करून दवरल्या। आळ्यान जाल्लेंच हांगा एक आयदन दवरया। हाका हांगा 2 टेबलस्पून म्हणसर नाल्ल तेल घालचें। नाल्ल तेल नंतर नॉर्मल वेजिटेबल ऑयल आसा न्ही तेय घालूं येता। तेल हुन जाल्लेंच एक मिडियम सायजाचो पियाव बारीक शिजून घालचो। हांगा फ्लेम मिडियम दवरून पियावाचो कलर चेंज जाता म्हणसर या ब्राउन कलर येता म्हणसर हांगा पियाव भाजून काडचो। म्हज्या चॅनलाक तुमी कोणी येदोळे सबस्क्रायब करूना जाल्यार दया करून सबस्क्रायब करून म्हाका सपोर्ट करा। पियाव हांगा भाजून आयलो, सो वाटून दवरिल्ले ग्रीन मसाला आसा न्ही हे सकड या टायमार घालचें। आळ्यान घालतना हांगा फ्लेम लो दवरा, नाजाल्यार हांगा सकळ्यांनी उसाळटा। आळ्यान घाल्लेंच हे कंटिन्युअसली हांगा चाळून रावचें। उपरांत हाचे रॉ स्मेल येता म्हणसर आमकां हे आतां फ्राय करप आसा। फ्राय करचे खातीर आमी धान्य दांपून एकदम लो फ्लेमार हे आळ्यान भाजून काडचें। 5 ते 6 मिनिटां उपरांत धान्य घालून आमी हांगा चेक करया। आळ्यान आतां ऑयल बरें रिलीज जाला। तशेंच आळ्यान एकदम ड्राय कन्सिस्टन्सींत आसा, संगत ताचे रॉ स्मेल गेला। आतां ह्या आळ्यानाक वाटून दवरिल्ल्या मिक्सरांतले इल्लेशें उदक घालचें। पयले इल्लेशें उदक घालून आमी मिक्स करया। उपरांत जाय तर अर्दे कप म्हणसर हांगा उदक घालचें। हे आळ्यान मागीर दाट जाता पियावाचें न्ही, त्या देखून इल्लेशें दाट कन्सिस्टन्सी आसता, त्या देखून एकदम चड उदक घालिनाकात। कडी तितकेशें मिडियम दवरल्यार बरें। आतां रुची प्रमाणे आमी इल्लेशें मीठ घालून एक बरो कोतकोतो येवच्या खातीर फ्लेम लो तावन मिडियम दवरचो। एक बरो कोतकोतो आयलोच आमकां आतां मसली घालूंक आसा। मसली घाल्या उपरांत आमकां चड कोतकोतो हाडूंक जायना, कित्याक ही मसली एकदम डेलिकेट आसा न्ही आनी विकी उकडटा, त्या देखून मसली घालच्या पयलीं एक बरो कोतकोतो हाडचो। ह्या मसली खातीर हांवें हांगा 2 पॉम्फ्रेटां काडलेलीं, ही बारीक कट करून ह्या मसलेक घालचें। मसली घाल्या उपरांत हांगा चड फास्टर कुलेर या स्पून हांगा गुडायनाकात। फ्लेम तितकेशें मिडियम दवरा, एक बरो कोतकोतो येवंक दी, नातर तुमी धान्य दांपून कडयेक कोतकोतो हाडूंक जाता। 3-4 मिनिटां उपरांत आमी हांगा धान्य घालून चेक करया। कडी हांगा तयार जाल्या। आमची व्हाईट पॉम्फ्रेट ग्रीन मसाला कडी तयार जाल्या। कडयेची कन्सिस्टन्सी इल्लीशी पातळ दिसता। अर्ध्या घंट्या उपरांत ही कडी दाट जाता, सो कांय टेन्शनाची गरज ना, पण मागीर उदक घालूंक जायना, त्या देखून कडी पयले हळट करतानांत समा उदक घालचें। एकदम दाटी करिनाकात, एकदम पातळी करिनाकात, मिडियम आसूं दी। सेम मसाला यूज करून तुमकां सुरमई इसवण आसा न्ही त्याची कडी करूंक जाता। एकदम डेलिशियस जावन झटपट जावन ही आमची व्हाईट पॉम्फ्रेटाची कडी तयार जाल्या। एक पावटी तुमी ही रितीन कडी करून तुमचे फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सांत दिया। तुमकां आयचो व्हिडिओ बरो लागलो तर दया करून लायक बटनाक क्लिक करा। सांगाता ही रेसिपी तुमच्या मोगाच्यांक कुटुंबदारांक सैऱ्यांक फॉरवर्ड करून म्हाका सपोर्ट करा। बेगीनच येता नव्या रेसिपी विथ टिल देन टेक केअर, गॉड ब्लेस। तुमच्या मोगाची कविता।